नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, जलसंपदा विभाग म्हणजे WRDच्या ऑफिशियल साईटवर आपण आलेलो आहे आणि काल 2 वेटिंग लिस्ट याच्यामध्ये क्लिअर झालेले आहे। आता त्या कोणत्या विभागाचा झालेला आहे मी टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेले आहे। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता इथे सरळ सेवा भरती सन 2023 ची होती आणि WRDच्या संदर्भात भरपूर लोकांना भरपूर प्रश्न पण आहे, चॅनलला आले पण आहेत आणि त्या काही प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो। ठीक आहे, आता ते नेमके प्रश्न काय आणि मुलांचं म्हणणं काय ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, कालच्या तारखेला 2 लिस्ट आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये जर आपण स्क्रोल डाऊन खाली करत आलं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मी टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी लिस्ट टाकलेलं आहे। ठीक आहे, इथे बघू शकता कोल्हापूर परिमंडळ सातारा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शिफारस यादी व प्रतीक्षा यादी 23/8/2024 ची आहे आणि कोल्हापूर परिमंडळाची जी आहे ते कालबा निरीक्षक दप्तर कारकून आणि मोजणीदार यांची शिफारस यादी आहे 23/8/2024 ची, म्हणजे कालच्या तारखेची आहे। ठीक आहे, आता मित्रांनो, WRDची जी आहे ते भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। थोडीशी काही विभागाची थंड आहे, परंतु काही विभागाची बऱ्यापैकी चालू झालेली आहे। तुम्हाला थोडासा धीर धरावा लागणार आहे मित्रांनो, सगळ्याची जॉईनिंग होणार आहे। ठीक आहे, टेन्शन घेऊ नका। परंतु काही विभागाची जे आहे जॉईनिंग येणे सुरू झाले आहे, काही विभागाला थोडा वेळ लागत आहे, काही तांत्रिक अडचणी आहे, काही कायदेशीर अडचणी आहे, त्याच्यामुळे थोडा तुम्हाला वेळ लागत आहे। ठीक आहे, तर बघा, कोल्हापूर परिमंडळ सातारा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शिफारस यादी व प्रतीक्षा यादी याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। ठीक आहे, जर याच्यावरती व्ह्यूवरती क्लिक केलं तर ती यादी तुम्हाला दिसणार आहे, परंतु मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे, म्हणून मी याच्यामधून बॅक जातो। बॅक गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे 77 नंबर आणि 78 नंबर। ठीक आहे, 2 याद्या टाकण्यात आलेल्या आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला, जो हॅलो टीचर YT नावाचा आहे। ठीक आहे, याच्यावर जर मी क्लिक केलं 77 नंबरला तर याची PDF तुम्ही बघू शकता याच्यामध्ये। ठीक आहे, तर उमेदवारांची प्रतीक्षा यादी याच्यामध्ये दिलेलं आहे आणि झोन जे आहे मित्रांनो ते सातारा झोन कोल्हापूर। ठीक आहे, तर याची सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची यादी आहे। ठीक आहे, तर कोणती यादी आहे मित्रांनो, पोस्ट नेम जे आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट उमेदवारांची प्रतीक्षा यादी तुम्ही वरतं बघू शकता। ठीक आहे, याच्यामध्ये मेरिट नंबर 95, 105, 127 असे मेरिट नंबर आहे। सिरियल नंबरसुद्धा दिलेले आहे, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबरसुद्धा दिलेला आहे, कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीमधनं रिझर्वेशन आहे ते सुद्धा दिलेलं आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कोणतं आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि सिलेक्शन कॅटेगरी तर वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1। ठीक आहे, तर ही यांची सिलेक्शन कॅटेगरी आहे, क्रमांक 1ला सिरियल नंबर असणाऱ्या 95 नंबरचे जे मेरिट आहे त्यांची। ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुम्ही याच्यामध्ये बघू शकता, तुमचे नावसुद्धा याच्यामध्ये चेक करू शकता मित्रांनो। टोटल जी यादी लागलेली आहे, किती उमेदवारांची यादी लागलेली आहे, हे जर आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला खाली यावं लागणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, टोटल जी यादी आहे ती टोटल यादी जवळपास 90 विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली आहे। ठीक आहे, टिपसुद्धा देण्यात आलेली आहे। शासन निर्णय दिनांक 4/5/2022 नुसार उमेदवारांच्या प्रतीक्षा यादीसाठी दिनांक 18/6/2024 ते 22/6/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठी प्रतीक्षा यादीसाठी पुनश्च कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। ठीक आहे, म्हणजे या यादीतून सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर परत जे आहे ते मित्रांनो परत चान्स तुम्हाला पुढच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर ही पहिली यादी होती। आता दुसऱ्या यादीकडे आपण वळूया। दुसरी यादी काय म्हणते ते सुद्धा आपण बघणार आहोत। ठीक आहे, 78व्या नंबरचं बघू शकता मित्रांनो। 78व्या नंबरची जर आपण PDF उमेदवारांची प्रतीक्षा यादी दप्तर कारकून मेजर आणि कॅनल इन्स्पेक्टर करता आहे। ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कशातून वेटिंग देण्यात आलं आहे, तुम्हाला कोणती कॅटेगरी आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन काय आहे, सगळी डिटेल याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। ठीक आहे, यादी जी आहे टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेली आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरतून डाउनलोड करू शकता किंवा ऑफिशियल वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे, बाकी टिप सेम आहे मित्रांनो। ठीक आहे, तर याच्यामध्ये आता भरपूर लोकांचे प्रश्नसुद्धा आलेले आहेत, आता त्या प्रश्नाकडे सुद्धा आपण वळणार आहोत। नेमके प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण जाणणार आहोत। चला बघूया। आता मित्रांनो, एका घंट्या अगोदर आलेला हा प्रश्न आहे, एका तासा अगोदर आलेला हा प्रश्न आहे। तर यांचं असं म्हणणं आहे, या कॅन्डिडेटचं असं म्हणणं आहे की सर, प्रोजेक्ट अफेक्टेड ज्याला आपण PA म्हणतो, सर्टिफिकेट 1 टाईमच यूज करता येते। WRDला OBC प्रोजेक्ट अफेक्टेडच्या 5 जागा आहेत, त्यात सिलेक्टेड 5 आणि वेटिंग लिस्टला 5 अशा टोटल 10 कॅन्डिडेटला घेण्यात आलेला आहे। ठीक आहे,
त्यातून एकूण 10 मधून 7 कॅन्डिडेट्स 3 सिलेक्टेड आणि वेटिंगमधले 4 कॅन्डिडेट जे ते दुसरीकडे जॉईन केले आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की जर ते तिकडे जॉईन केले असेल तर सेकंड वेटिंग लिस्ट लागून आमचा सिलेक्शन होईल का, एनी चान्सेस? कारण आम्हाला पण DBला बोलावलं होतं. 1ला 3चा जो आहे तो रेशो घेण्यात आलेला असावा. सो प्लीज रिप्लाय मी. तर बघा मित्रांनो, जे आहे ते मी रिप्लाय तुम्हाला मेसेजच्याद्वारे सुद्धा देऊ शकतो, परंतु मी जे ऑन ड्युटी असल्या कारणास्तव मी तुम्हाला जे आहे ते रिप्लाय देऊ शकत नाही. मी ड्युटीवरून घरी आल्यानंतर तुम्हाला रिप्लाय करत असतो. तर मित्रांनो, यांचा जो प्रश्न आहे त्याच्यानुसार तुम्हाला चान्स मिळणार, 100% मिळणार. काही दुजाभाव नाही. तुम्हाला जो आहे तो चान्स मिळणार आहे जर बाकीचे कॅन्डिडेट दुसरीकडे जॉईन केलेलं असेल तर. ठीक आहे, काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. नंतर 26 ऑगस्टला जे आहे ते अनुरेखक पदाची कोर्टमध्ये सुनवाई आहे असा सुद्धा मेसेज आलेला आहे. ठीक आहे. तर 26 ऑगस्ट तारखेला अनुरेखक पदाबद्दल जी कोर्टात सुनवाई आहे ती सुनवाई नेमकी आहे की नाही याच्याबद्दल खात्री नाही, परंतु ज्या मेसेज आपल्या कॅन्डिडेटने केला आहे त्याच्यानुसार 26 ऑगस्टला जे आहे त्या अनुरेखक पदाची सुनवाई आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे तो बघूया मित्रांनो. तर प्रश्न नाही हा, एक प्रकारे जे आहे ते मित्रांनो यांनी लिहिलेलं आहे. जे कॅन्डिडेट आहे ट्रेसर पदाचे सिलेक्टेड काही कॅन्डिडेट आणि आम्ही रोज ट्विटर म्हणजे अटॅच एक्स यावर रोज दीपक कपूर जे WRDचे मेन चेअरपर्सन आहेत त्यांना टॅग करून रोज सर्व कॅन्डिडेट ट्विट करत आहोत. बाकी कॅन्डिडेटनी पण जॉईन व्हा म्हणजे त्यांना समजेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हरकत नाही. जर तुम्हाला त्यांना कपूर साहेबांना जे आहे ते टॅग करायचे असेल तर तुम्ही करू शकता. चांगली बाब आहे, काही हरकत नाही, करू शकता. कारण लवकरात लवकर जे आहे तुमचे जॉईनिंग होणे आवश्यक आहे मित्रांनो. आचारसंहिता लागल्यानंतर जॉईनिंग जे आहे ते जॉईनिंग प्रोसेस पूर्णपणे थांबेल. त्याच्यामुळे आचारसंहितेच्या अगोदर जॉईनिंग होणे आणि बाकीच्या जे प्रोसेस आहे ते पूर्ण होणे फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर सपोर्ट करू शकता एका प्रकारे तुम्हाला जर लवकरात लवकर जॉईनिंग करायची असेल तर. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, यांचा प्रश्न आहे की सर परिशिष्ट ब म्हणजे काय? माझी निवड जी आहे ते परिशिष्ट ब मध्ये असून मीही अंशकालीन यादीत असून परिशिष्ट अ मधील उमेदवार यांची जॉईनिंग मेल आलेले आहेत, पण माझा जो जॉईनिंग मेल आहे तो आलेला नाही. सातारा मंडळातून यांची जॉईनिंग आहे. ठीक आहे. पद काही सांगितलं नाही आपल्याला. पद जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कोणत्या पदासाठी आहे. नंतर मित्रांनो यांनी लिहिलं आहे परिशिष्ट ब मध्ये काही अडचणी आहे असे समजत आहे. तर काय नेमकं आहे? तर मित्रांनो यांनी परत मला एक मेसेजसुद्धा केलेला होता की तुम्ही जे आहे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देत नाही. ठीक आहे. तर मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे जर माझ्याकडे असेल तेव्हा देतो. मी उडवाउडीची उत्तरं देत नाही किंवा आपल्या मताने काही उत्तरं देत नाही. अगोदर त्याचं आपल्याला समाधान बघावं लागतं प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे. तर सर्वच माहिती मला माहीत असते अशातला भाग नाही मित्रांनो. मला पण माहिती गोळा करावी लागते. जी माहिती माझ्याकडे नाही त्याचे उत्तर मी ताबडतोब तुम्हाला देऊ शकत नाही, माहिती काढून देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा धीर धरावा लागणार आहे. आता परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क म्हणजे नेमकं काय याच्यावरती मी अगोदर पूर्ण इन्फॉर्मेशन घेतो. आधी अधुरी इन्फॉर्मेशन देऊन जमणार नाही. ठीक आहे. मी पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन तुम्हाला नक्की कळवतो आणि 100% सांगतो की परिशिष्ट अ ब आणि क मध्ये काय फरक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडासा तुम्हाला धीर धरावा लागणार आहे. ठीक आहे. आणखी काही भरपूर प्रश्न आपल्याला आलेले आहेत, तर ते सगळ्या प्रश्नाची उत्तरे सध्या तरी आपल्याला देणे शक्य नाही, कारण की आता भरपूर लोकांचं म्हणणं आहे की या विभागाची जॉईनिंग केव्हा येईल, त्या विभागाची जॉईनिंग केव्हा येईल. तर मित्रांनो काही विभागांचे प्रॉब्लेम सुरू आहेत, काही तांत्रिक अडचणी आहे, काही कायदेशीर अडचणी मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. तर अनुरेखक पदाबद्दल कायदेशीर अडचणी आहे. परत जे आहे ते आणखी काही बाबी असू शकतात विभागाच्या. काही विभागांची जॉईनिंग आलेली आहे. ठीक आहे. काही विभागांची येणार आहे, परंतु जी जॉईनिंग आहे ती आचारसंहितेच्या अगोदर यावी हीच जी आहे ती विनंती आहे डिपार्टमेंटला, कारण की आचारसंहिता लागल्यानंतर जॉईनिंग परत थांबेल, प्रोसेस परत थांबेल. ठीक आहे. कॅन्डिडेटचं नुकसान होत आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईनिंग यावी हीच अपेक्षा आहे. याच्यानंतर मित्रांनो परत काही अपडेट आपल्याकडे भरपूर अपडेट आहेत, परंतु ह्या एका व्हिडिओमध्ये सगळे अपडेट क्लिअर करता येणार नाही. त्याच्याकरता मी उद्याला जे आहे ते व्हिडिओ बनवेल. ठीक आहे. कारण की वेळसुद्धा थोडा कमी आहे माझ्याकडे आज, त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सगळे अपडेट देऊ शकत नाही. ठीक आहे. तर बाकी आणखी काही प्रश्न असेल तुमचे तर विचारू शकता मित्रांनो. प्रश्न विचारताना कृपया आन्सरची जी आहे थोडीशी प्रतीक्षा करा. मी लवकरात लवकर किंवा ताबडतोब रिप्लाय तुम्हाला देऊ शकत नाही. ज्या
मुद्दा मोठा असेल किंवा जे प्रश्न मोठे असेल त्याचं जे उत्तर आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आणि जे प्रश्न लहान असेल त्यांना मी रिप्लाय करून उत्तरं देत असतो. ठीक आहे. तर मला मिळेल त्या वेळेमध्ये मी तुम्हाला जो आहे तो उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणखी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल.